समाचार अब तक, सत्य का साहस। खंडाळा ठाणेदार यांच्या पदार्पणातच त्यांच्या टीमने 2 धाडसी कारवाई करत 10,85,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 2,85,250 सुगंध गुटखा व 8 लाख रुपये बोलेरो वाहन ताब्यात घेण्यात आली आहे। पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीत मधून मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ सुगंधित गुटखा वाहनाने नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने खंडाळा येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील यांनी नव्याने विशेष पथकाची स्थापना करून पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा बसवणे तसेच मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश करण्यात आले होते। चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणारे तसेच गुटखा वाहून नेणारे व बाळगणारे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष देऊन खूप कमी बातमीदार सक्रिय केले। सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शॉर्ट बोलेरो कर्मा जमा केली आहे। वाहनाने माल देणारा चालक नामे अमजद खान अजब खान वय 32 वर्ष राहणार प्रभातनगर पुसद यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। काल दिनांक 9/2/2024 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन हे त्यामध्ये अवैध गुटखाजन्य पदार्थ असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस हवालदार मधुकर पवार तसेच आमची पोलीस टीम तेथे जाऊन त्याचा पाठलाग केला असता आळगाव फाट्याजवळ सदरच्या वाहन चालकाने वाहन सोडून पळून गेला। सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी माननीय अमित कुमार उपलब्ध सर यांना रिपोर्टाद्वारे कळून आज रोजी वाहन चालक व त्यासोबतचे आरोपी वाहन मालक व पुरवठादार यांच्या विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे मिळून आलेला एकूण 2,85,250 रुपयाच्या मुद्देमाल गुटखाजन्य मुद्देमाल तसेच 8 लाख रुपयाचं बोलेरो वाहन अशांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जो कार चालक आहे त्याचं नाव आहे अमजद खान अजब खान, बोलेरो मालक आहे इम्तियाज खान अजब खान, दोन्ही राहणार पुसद, तसेच पुरवठादार शम्मू शेठ उर्फ शमीउल्ला शेठ आदिलाबाद तेलंगणा यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई PSI एंदे साहेब यांच्याकडे तपास सोपवण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बनसोड साहेब, ॲडिशनल SP माननीय जगताप साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। समाचार पत्रक ब्युरो रिपोर्ट यवतमाळ।